Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme related documents carefully. म्युच्युअल फंडला खरोखर रिटर्न बनतात का? केस स्टडी बघितल्याशिवाय विश्वास करणार नाही असंही काही लोक म्हणतात. म्हणून काही केस स्टडीज मी तुमच्यासाठी घेऊन येतो आहे. नमस्कार मित्रांनो, मी आकाश गुंदावले. मागचे 22 ते 20 वर्ष फायनान्समध्ये आहे. मागच्या 10-12 वर्षापासून लोकांना आर्थिक साक्षरतेचे धडे देतो आहे. हे रिअल एक्झाम्पल तुमच्या समोर आहे. 2019ला एक व्यक्ती माझ्याकडे आले होते आणि मला ते हेजिटेट होते की इन्व्हेस्टमेंट करू नको करू, पण त्यांना हेही माहीत होतं की म्युच्युअल फंड काहीतरी चांगला प्रकार आहे. त्यांनी इत्तमभूत माहिती घेतली आणि त्यावेळी त्यांनी भीत मला वाटतं त्यांची स्टार्टिंगची जी तारीख होती, मला वाटतं त्यांचं 6व्या महिन्यात जून 2019ला सुरुवात झाली. ही एक स्कीम त्यांनी घेतली होती. अर्थात हे सेबीच्या गाईडलाईनमुळे या ज्या स्कीम्स आहेत त्या हाईड केलेल्या आहेत किंवा कोणतंही रेकमेंडेशन नसावं याच्यासाठी त्या हाईड आहेत. सो 2019ला ही एक स्कीम होती. अशा 1-2 स्कीमनी त्यांनी सुरुवात केली आणि मग 19-20चा तो ड्रॉ डाऊन मोठा आला होता आणि त्यांना फार मोठी भीती वाटली होती. कॉल्ड मी की सर मी काढून घेतो पैसे, काय सगळी लोक काय करतील, मरतील, काय होतील. सर म्हटलं पैसे आता तुम्ही 5-6 महिने जगू शकता, एवढे तुमच्याकडे पैसे आहेत का? तर म्हटले हा माझ्याकडं बऱ्यापैकी FDs वगैरे आहेत. मार्केट 30-40% पडलं होतं, त्यांचे पैसे 30-40% मायनस होते आणि ही वॉज व्हेरी स्कॅर्ड. आणि त्यांचा फोन आला. मी त्यांना सांगितलं की सर पैसे काढून आपण काय करणार आहात? बँकेमध्ये ठेवणार आहात. आता सगळेच लोक मेले तर बँका चालू राहतील का? बँका नाही चालू राहिल्या तर बँकेतनं पैसे काढता येतील का? आणि म्हटलं समजा सगळ्याच कंपन्या बंद पडल्या, सगळंच बंद पडलं, तुम्हाला जॉब नसणार आहे, मग काहीच नसणार आहे, इकॉनॉमी नसणार आहे. म्हटलं जर समजा आपण सगळे जगलो तर मात्र आपण प्रचंड मोठी वेल्थ क्रिएट करू. आणि जर मेलोच तर म्हटलं घरात ठेवलेल्या पैशाचा, बँकेत ठेवलेल्या पैशाचा किंवा म्युच्युअल फंडमध्ये असलेल्या पैशांचा तसं पाहता काय उपयोग नाही आहे. सो त्यांनी नाही होय म्हणत थोडंसं कॉन्शियस अप्रोच घेतला. काही दिवस SIP पण बंद केली आणि मग मी त्यांना म्हटलं होतं की आपण जगलो तर प्रचंड पैसे बनतील. आणि मित्रांनो, जोरात पैसे बनायला सुरुवात कोविडनंतर झाली. आणि मग जेव्हा ती जोरात पैसे बनायला सुरुवात झाली, मग त्यांनी 1-2 वर्ष गेल्यानंतर 2022मध्ये त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने इन्व्हेस्टमेंट्स केल्या आणि त्यांनी आत्तापर्यंत 2022पासून साधारणपणे 84 लाख रुपीजची इन्व्हेस्टमेंट केली आहे. 84 लाख. आज त्याचं व्हॅल्युएशन 1,30,00,000 आहे. टेंटेटिव्ह गेन त्यांचा 46-47 लाख रुपये आहे. आता हेच जर त्यांनी कोविडच्या काळात केलं असतं तर मला वाटतं त्यांनी खूप चांगले पैसे आणखीनही बनवले असते. पण कोविडच्या काळात तो ट्रस्ट किंवा ते जो काही मी काय म्हणतो हमेशाच की तुम्ही इकॉनॉमीच्या 1-2 सायकल जोपर्यंत पार करत नाही ना, तोपर्यंत तुम्हाला एक्झॅक्ट आयडिया इकॉनॉमीची किंवा मार्केट बिहेवियरची येत नाही. आता त्यांना ती आयडिया आली. आत्तासुद्धा जेव्हा इराण-इस्रायल झालं होतं, ॲट दॅट टाईम ही कॉल्ड मी. आता यावेळी त्यांनी पैसे काढू का असं नाही विचारलं. यावेळी ते म्हटलं की सर मला पैसे टाकायचे, तुम्ही कधी टाकू, किंवा आता मार्केट खाली आहे तर मी पैसे टाकले पाहिजेत का, असा त्यांचा प्रश्न होता. सो म्हटलं सर बट ऑब्वियस टाकलं पाहिजे, 3रं महायुद्ध होईल वगैरे असं ते बातम्या ऐकत होते. म्हटलं सर कसं काय? म्हटलं सर मला तर वाटत नाही की 3रं महायुद्ध होईल. म्हटलं मी आज 45 वर्ष माझं वय आहे आणि त्यांचं पण सेम माझ्या रेंजचेच आहेत. सो म्हटलं लहानपणापासून आपण काय ऐकतो, जग बुडणार आहे, महायुद्ध होणार आहे, हे होणार आहे. म्हटलं आत्तापर्यंत झालं नाही, आत्ता पण होणार नाही. आणि जर झालंच म्हटलं तर म्हटलं काहीच दुनिया शिल्लक राहणार नाही. आणि म्हटलं जगलो तर आपल्याला गावाकडं बैल घेऊन शेती करायला लागेल, बाकी काही नाही, कारण इकॉनॉमीच राहणार नाही. सो घाबरण्याचं तसं कारण नाही. आणि म्हटलं मग मला सांगा मी कधी टाकू, आपण खालच्या लेवलला पकडू मार्केट. म्हटलं तसं काही होणार नाही. तुम्ही काय करा, पैसे तुमच्याकडे जे तुम्हाला टाकायचे ते लिक्विडमध्ये पार्क करा आणि आपण STPच्या माध्यमातून जाऊ. म्हणजे आपल्याला जे काही वोलॅटिलिटीचा प्रकार चालला आहे तो आपल्याला इन कॅश करता येईल. रुपी कॉस्ट ॲव्हरेजिंग पण होईल आणि सगळं. आणि देन वी डिस्कस्ड अँड त्यांनी ते टाकले पैसे. सो सांगायचा मुद्दा असा, आणि ती मिळून ही इन्व्हेस्टमेंट आहे. मग त्यांचा जो CAGR निघतोय तो आजच्या तारखेला साधारणपणे 14.5% आसपास आहे. जे तुम्हाला दिसतं इकडे 14.5% आसपास त्यांचा CAGR आहे. आणि अशा त्या पद्धतीने सगळं चाललेलं आहे. तुम्ही जर कम्पॅरिझन करत असाल, बेंचमार्कचा जरी विचार केला तरी बेंचमार्कपेक्षा जरा थोडंसं बेटर रिटर्न इकडे आहेत. इकडे मात्र बेंचमार्कला थोडेसे कमी आहेत. पण हे होत राहणार.
ह्या तर दोन खालच्या स्कीम आहेत. इकडे बेंचमार्कनी 17%, इकडे 15%, इकडे 18%, इथं 17.5%. सो 1-2% इथं फरक आहे, 1-2% इकडे फरक आहे. म्हणजे ओव्हरऑल ॲव्हरेज काढला तर तेच येणार आहे. आणि कोणती स्कीम कायमची टॉप परफॉर्मर किंवा अंडर परफॉर्मर राहत नाही. सो ते 19-20 होत राहतं. तुम्ही त्याचे जास्त रिटर्न चेस करायला पळालात तर मात्र काहीच हातात राहणार नाही. तर जर तुम्हाला हे असे रिटर्न बँकपेक्षा खूप चांगले रिटर्न, हा व्होलॅटिलिटी त्याचा पार्ट आहेच आहे मार्केटचा, जर थोडीशी ती व्होलॅटिलिटी समजून घेतली तर आपण सुद्धा करोडो रुपये बनवू शकतात. हे करोडोंचेच पोर्टफोलिओ आहेत. आणि मला वाटतं रॉ नॉलेजपासून सुरू केलेल्या लोकांची हे स्टोरीज आहेत. आणि माझ्याकडे ऑलमोस्ट सगळेच क्लायंट ज्यांना खरंच काही माहीत नव्हतं असेच आहेत. H9 क्लायंट माझ्याकडं नाहीच्या बरोबर आहेत. आणि मी एकदम प्रामाणिक सांगायचं झालं तर टेंटेटिव्हली मी आज माझ्याकडं म्युच्युअल फंडचा AUM 200 कोटीच्या घरात आहे. आणि माझा हायेस्ट क्लायंट मला वाटतं 1,54,00,000 आहे. म्हणजे सगळेच इनिशियल स्टेजला किंवा लोअर मिडल क्लास कॅटेगरीमधनं बिलॉंग करतात, ज्यांनी 1,000 रुपये 500 रुपयांनी सुरुवात करून आज 50 लाखाचा 1 कोटीचा पोर्टफोलिओ बनवला. असे कितीतरी लोक आहेत. तुम्हाला पण जर या कामी काही मदत लागत असेल तर खाली नंबर दिलेत, नक्की संपर्क करा. आणि आपलीसुद्धा करोडपतीची जर्नी म्युच्युअल फंडच्या माध्यमातून कायदेशीर आणि फायदेशीररित्या सुरू करा अशी अपेक्षा ठेवतो. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.